प्रलंबित असलेल्या प्रकरणात मराठा आरक्षणासंदर्भामध्ये शासनास कायदेशीर मार्गदर्शनपर सल्ला देईल। मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याबाबत कळवण्यात आले आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या 27/10/23 रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय न्यायमूर्ती श्री शिंदे समितीस 24/12/23 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या 3/11/23 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर समितीची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्राकरिता वाढवण्यात आलेली आहे। सर, समितीचा आज हा दुसरा अहवाल माननीय जस्टिस न्यायमूर्ती संदीप शिंदे सर सादर करणार आहेत। मी त्यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना अहवाल सादर करावा। धन्यवाद। पुढे कोणी जाऊ नका रे। हाथ निकाल। सर वाइट सर कोण बोलतो रे? मी माननीय जस्टिस शिंदे सरांना विनंती करतो की थोडक्यात आपलं ब्रीफ प्रेझेंटेशन। अच्छा, ओके सर, थँक्यू। 7 वाजता दादा थोड़ा खाली बसा। जस्टिस शिंदे कमिटीचा दुसरा अहवाल आज या ठिकाणी सादर केलेला आहे आणि या प्रसंगी उपस्थित आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि सर्व मंत्री महोदय, जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी शोधण्याचं जी काही कार्यवाही केली त्याबद्दल आपले भांगे साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे। त्यांची कार्यपद्धती, SOP आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जस्टिस शिंदे कमिटीने केलेलं आहे। पहिला अहवाल आपला 7/9/2023 ला आपल्या 3/11/23 रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे। त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो आणि डिटेलमध्ये आपण प्रेझेंटेशन आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया। पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर जे काही जस्टिस शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आपली टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम, आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो। विस्तृतपणे आता मी काही सांगत नाही, परंतु त्यांनी केलेलं काम आपल्याला मनापासून, शासनाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद। दुसरा अहवाल आपण सादर केल्याबद्दल थँक्यू सर। तर मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल शिंदे समितीकडून सादर करण्यात आला आहे। शिंदे समितीकडून दुसऱ्या टप्प्यातील हा अहवाल आज सादर करण्यात आला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हा सुपूर्द करण्यात आलेला आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भातला हा दुसरा अहवाल आहे शिंदे समितीचा। मराठा कुणबी नोंदी संदर्भातला हा अहवाल आता सरकारला सादर करण्यात आलेला आहे।
आणि उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सभागृहामध्ये हा अहवाल मांडतील. आतापर्यंत मिळालेल्या कुणबी नोंदींसंदर्भात माहिती दिली जाईल. शिंदे समितीचा हा दुसरा अहवाल आहे जो आज सरकारला सुपूर्द करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये काही नोंदी आढळल्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या नोंदी आढळल्या त्या संदर्भातली माहिती मुख्यमंत्र्यांकडून उद्या सभागृहाला दिली जाईल. सर आया है एडिशनल कलेक्टर तो शेतकऱ्यांना बोलून मी सांगतो. तर शिंदे समितीकडून दुसऱ्या टप्प्यातील हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत मिळालेल्या कुणबी नोंदींसंदर्भात झालेले नुकसान या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. उद्या मुख्यमंत्री हा अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडतील. या अहवालामध्ये अजून किती कुणबी नोंदी सापडल्या याच्या संदर्भातली अधिकृत माहिती सभागृहाला दिली जाईल. तर शिंदे समितीच्या कामकाजाचा हा शेवटचा अहवाल आज सादर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी म्हणून न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती. या समितीने आपला अहवाल सरकारला सुपूर्द केलाय. नुकसान झालेले आहे. राज्यामध्ये 8 लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. त्यापैकी सर आज राज्य शासनाच्या वतीने आपण नुकसान भरपाईची सर्वप्रथम सुरुवात करतो आहे. त्यापैकी सर नागपूर जिल्ह्यापैकी मौदा आणि पारशिवनी या दोन्ही तालुक्यामधला काही शेतकऱ्यांना आपण निमंत्रित केलेले आहे. त्यांना चेक देण्याची कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे. सर्वप्रथम सर मी एक नाव घेतो शेतकऱ्यांची. सर गोविंद गोपाल डांगरे, त्यांची भाताची शेती आहे सर, धानाची शेती आहे. जवळपास 80 गुंठा नुकसान झालेले आहे. 21,600 ची चेक मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जी सर 27 नोव्हेंबरचे सर स्टील मागे थोडा 27 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरला राज्यभर झालेली त्यापैकी